नमस्कार मित्रांनो, आपल्या आर्थिक सुरक्षेच्या मार्गावर एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या SBI वरिष्ठ नागरिक योजना म्हणजेच सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्या रिटायरमेंट नंतर एक स्थिर आणि सुरक्षित आर्थिक आयुष्य मिळवणं हे प्रत्येक वरिष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं. आज आपण SBIच्या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम योजनेची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग या योजनेचा संपूर्ण लाभ समजून घेऊया. या अगोदर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आर्थिक जगताशी संबंधित व्हिडिओज हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपले कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. तर मित्रांनो, सुरुवातीला जाणून घेऊया SBIची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम काय आहे. तर मित्रांनो, वरिष्ठ नागरिक बचत योजना ही एक विशेष बचत योजनांपैकी एक आहे, जी विशेषतः 60 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या नागरिकांसाठी तयार केली आहे. ही योजना सेवानिवृत्तीनंतर एक स्थिर आणि सुरक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी आदर्श ठरते. राज्य सरकारने ठरवलेली उच्च व्याजदर, टॅक्स बचत आणि लवचिकता यामुळे ही योजना विशेष लोकप्रिय होत आहे. जाणून घेऊया या योजनेच्या अटी आणि पात्रता काय आहेत. नंबर 1, न्यूनतम आणि जास्तीत जास्त गुंतवणूक. या योजनेमध्ये तुम्ही 1000च्या कमी किमतीत गुंतवणूक सुरू करू शकता आणि तुम्ही जास्तीत जास्त 30 लाखांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकता. पात्रता: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 60 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाचे असले पाहिजे. तथापि सेवानिवृत्त कर्मचारी म्हणजेच 55 ते 60 वर्षाच्या दरम्यानचे आणि रिटायर सेना कर्मचारी 50 ते 60 वर्ष वयांचे यामध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. व्यक्तिगत किंवा संयुक्त आधारावर खाती उघडू शकता. यामुळे या योजनेला अधिक लवचिकता मिळाली आहे. जाणून घेऊया सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये व्याज किती मिळतो. तर मित्रांनो, सध्या या योजनेमध्ये 8.2% व्याजदर आहे. हे दर सरकारने ठरवलेले आहेत आणि तिमाहीच्या आधारावर ते बदलू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 20,050 रुपये व्याज मिळेल आणि तिमाही आधारावर ही रक्कम 60,150 रुपये होईल. त्यामुळे एकूण 12,03,000 रुपयांचा व्याज तुम्हाला 5 वर्षामध्ये मिळू शकतो. आता पाहूया टॅक्स बचत आणि फायदे. मित्रांनो, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये तुमच्या गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळू शकते. याचा अर्थ असा की तुम्ही 1.5 लाखांपर्यंत तुमची गुंतवणूक या योजनेत करू शकता आणि त्यावर कर सवलत मिळवू शकता. परंतु जर तुमचा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम या खात्यातून मिळालेले व्याज 50,000पेक्षा जास्त असेल तर त्यावर कर लादला जाईल. पैसे काढण्याची आणि ही योजना बंद करण्याची प्रक्रिया. तर मित्रांनो, तुम्ही या योजनेमध्ये तुमचे पैसे काढू इच्छित असाल तर त्यासाठी काही अटी आहेत. नंबर 1, 1 वर्षाच्या आत खाते बंद केल्यास तुम्हाला कोणताही व्याज मिळणार नाही. नंबर 2, 1 ते 2 वर्षाच्या दरम्यान खाते बंद केल्यास 1.5% कमिशन वजा केली जाईल. नंबर 3, 2 ते 5 वर्षाच्या दरम्यान खाते बंद केल्यास 1% वजा केली जाईल. यामुळे तुम्हाला कोणतेही अप्रिय परिणाम होणार नाहीत. त्यामुळे ही योजना लवचिक आहे. आता जाणून घेऊया SBI सिनियर सिटीजन सेव्हिंग खाते कसे उघडावे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या SBI शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील, जसे की ओळख प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र आणि प्राथमिक गुंतवणूक रक्कम ठेवून तुमचे खाते उघडता येईल. जाणून घेऊया या योजनेचे फायदे काय आहेत. तर मित्रांनो, सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही सुरक्षितपणे आणि नक्कीच अधिक व्याज मिळवू शकता. SBI सोबत तुम्हाला नियमित आय मिळवण्यासाठी ही एक आदर्श योजना आहे. या व्यतिरिक्त टॅक्स सवलत मिळवणे आणि लवचिकता यामुळे ही योजना अधिक आकर्षक बनते. या योजनेचे खाते खोलण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसे की खाती खुले करता येतात, प्रत्येक तिमाहीत तुमचे व्याज मिळवता येते, संपूर्ण परिवारासाठी सुरक्षितता आणि वित्तीय स्थिरता ही योजना देते. जाणून घेऊया या योजनेबद्दल काही विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न, जसे की या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. तर मित्रांनो, यासाठी ओळख प्रमाणपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला आवश्यक दाखल करावे लागतील. वय प्रमाणपत्र
आणि निवडलेली गुंतवणूक रक्कम तुम्हाला जमा करावी लागेल. सध्या या योजनेचे व्याजदर काय आहेत? तर मित्रांनो, सध्या या योजनेचे व्याजदर आहेत 8.2%, जो की तिमाही आधारावर बदलू शकतात. या योजनेचा मुख्य फायदा काय आहे? तर मित्रांनो, या योजनेचा मुख्य फायदा आहे उच्च व्याजदर आणि कर सवलत व सुरक्षितता. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती समजून घेतल्यानंतर SBI सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित आणि आकर्षक आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी सर्वोत्तम योजना आहे. यात तुम्हाला मिळणारे उच्च व्याज, टॅक्स सूट आणि लवचिकता तुम्हाला एक सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू शकते. आजच आपण जवळच्या SBI शाखेत जा आणि या योजनेत गुंतवणूक करा. परंतु मित्रांनो, कुठल्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अधिक अशा उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये आपले अभिप्राय कळवा. चला, आपलं आर्थिक भविष्य सुरक्षित आणि मजबूत ठेवा. धन्यवाद.